तू अजून पण वरतून जाऊ म्हणत होता लोणावळा मुंबई, पण तेवढ्यात माझं ते अपडेट झालं. तिकडे इकडे जायचं तू, इकडे जायचं तिकडे लोणावळा, तर तिकडे दाखवतोय ना. अपडेट झालं लगेच, बरं झालं. चकवा वगैरे असला काही प्रकार ऐकला असेल तर मला कमेंट करून सांगा. आणि पण आमच्यासोबत तोच प्रकार झालेला आहे आता. कारण आम्ही आता 2 ते 2.5 तास झालं की याच रोडला फिरतोय, पण आम्हाला माहित नाही नेमकं जायचंय कुठं, नाही का. बघा ना, आम्ही एक खातोय, संपन्न लवकर होऊन अजून 1 तास राहिलाय. हे 2 खायला लागली काय लोणावळ्याला जायचंय. हाच रोड ना, खालनं जायला तुला म्हणलं ना इकडून टाक माग. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय लॉग. तर आज आम्ही निघालोय आउटिंगसाठी लोणावळ्याला. हे बघू शकता माझ्या हातामध्ये बॅग. हे बघा इथं आमची गँग आहे करा. तर आम्ही सगळे रेडी होऊन थांबलेलो आहे. शंकरची वाट बघत शंकर गेलाय गाडी आणण्यासाठी. शंकर आणि युवा गेलेले आहेत. कुठून येणार, इकडून येणार की इकडून येणार आहे? कुठून येणार आहे? हे बघा शंकर आलेला आहे गाडी घेऊन. बघा गाडी आलेली आहे. आणि इथं माझ्या मुलाकडे जाऊया आपण. हे बघा गॉगल वगैरे घालून पूर्ण तयार झाला आमचा युवा. हे युवा, किधर जा रहा है? लोणावळा. 9 वाजता निघायचा प्लॅन होता, पण ऑलरेडी वी आर लेट. चल चल. तर फायनली आम्ही निघालोय. गणपती बाप्पा. शंकर गाडी चालवतोय, प्रशांत बाजूला बसलाय, इकडून माझी बायको बसली आहे, इकडून बसलाय साहेबू. तर आता वाजलेत 10:30 आणि आता आम्ही कुठं रामोडीच्या आसपास आलो आपण ना. आता आम्ही अच्छा शास्त्रीनगर चौकात आहे. हे बघा शंकर गाडी चालवतोय गॉगल घालून. ॲक्च्युली आम्हाला 9ला निघायचाच प्लॅन होता आमचा, पण शंकरनीच लेट केलंय. शंकरमुळे लेट झालेलं आहे. शंकर काहीतरी किस्सा सांगतोय साहेबूचा, आपण ऐकूया. साहेब 5 वर्षापूर्वी इकडे आलो होतं पुण्याला. अच्छा. 5 जास्तच झाले असतील. त्याला केस कापायचे होते. त्याला म्हणलं कुठं दुकानात जातो, चल म्हणलं आम्ही युट्यूबवर बघून कापतो. आता ते गावाकडे राहत असल्यामुळे त्याला काय असं वाटलं नाही का बाबा, त्यांनी ट्रस्ट केला असेल तुमच्यावर, येत असेल तुम्हाला की बाबा एवढ्या सिटीत राहतात म्हणल्यावर काहीतरी असेल बाबा याच्याकडे टॅलेंट. मग मी आणि जीवनने त्याचे केस कट केले दोघांनी मिळून थोडे थोडे. एक साईड जास्त आणि एक साईड कमी झाले. मग आता पण तुम्हीच कापली काय? नाही ना. नाही आता नाही कापले. अरे उद्या त्याचा बर्थडे आहे भाई, कसं आता आम्ही कापन. अरे मी मेन बोल बोल. त्यावेळेस मग त्याला परत गाडीवर बसून गपचूप कोणाला न करता कटिंगला घेऊन गेलो. चांगली कटिंग करून आणली परत बाहेर जाऊन. लय रडत होता बाबा. रडत होता का? हा. अरे काय माझी केस नीट करून दे. त्याला मग नीट करून आणले परत कटिंग दुकानात जाऊन. त्याला स्टाईल मारून आणली बाई चांगली. तेव्हा खुश झाला तो. त्याच्यानंतर परत त्याने विश्वास नाही ठेवला बाई आमच्यावर. ऍक्च्युली माझा अजून एक लहान भाऊ आहे जीवन म्हणून. तुम्ही बघितलं नसेल त्याला याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये. KFCच्या ब्लॉगमध्ये हा KFCचा. बरोबर. KFCचा एक ब्लॉग आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल त्याला. जीवन आणि शंकर म्हणजे ते एवढे खतरनाक होते पहिल्यापासूनच की म्हणजे दोघं एकत्र आले की काहीतरी कांड करणार नाही का. एवढे खतरनाक अजून पण तसेच आहेत ते. आंबेचोरी करणार लोकांना चिडत. तर आता आम्ही मुंबई पुणे हायवेला आलेलो आहे. शंकर बघा 100ची स्पीड लिमिट आहे. शंकर भाऊ का 120 पर्यंत. ऐका ना काय इतक्या वेळ शंकर आपलं निवांतच चाललो होता,
पण हा साहेबू आहे ना, यांनी त्याला उचकवलं, म्हटलं अरे ते रिक्षावाले पुढे जायला लागलेत तर पळव गाडी. तो आता पळवायला लागला, काही ऐका ना कोणाला. अजून किती वेळ राहिला? शंकर विसरला वाटतं, कारण की साहेब उभा रिक्षावाला अंडर एस्टिमेट करतो का भाई रिक्षावाल्याला. अजून किती वेळ राहिलाय? अर्धा तास बघ मॅपवर किलोमीटर पण बघ किती राहिले. अर्धा तास राहिला. 20 किलोमीटर राहिले. असा रस्ता असेल तर आपण आता वाजले 11:30. आम्ही लयतले 12:15 पोहोचू 20 मिनिटं आमच्या डेस्टिनेशनला, असा अंदाज आहे. तर बघूया अजून किती वेळ लागतोय ते. हा बघा 8 किलोमीटरचा बोगदा पार करून आलो आम्ही. मिसिंग लिंकला आलो. फायनली एक्झिट होतंय इथं. यार कुठं आलोय भाई? आपण न्यूयॉर्कला आलो काय? भाई मोदी है तो मुमकिन है. देख ले भाई, देख ले भाई, कुठं आलो भाई? अरे भाई डायरेक्ट न्यूयॉर्कला घेऊन आलं वाटते भाई तुम्हाला. लंडन ब्रिज. हे बघा, हे गप्पा मारत मारत पुन्हा एकदा रोड चुकलोय आम्ही. आता 40 किलोमीटरचं काहीतरी युटर्न आहे आम्हाला. त्याच्या आधी युटर्न नाही कोणता. पण हे बघू शकता तुम्ही किती सुंदर असं ब्रिज बांधलेलं आहे. काय हँगिंग ब्रिज आहे काय? मिसिंग लिंक आता बनलंय. मोदीने बनवलं ना. मोदीने बनवलंय का? मोदी आहे तर मुमकिन आहे. मोदी आहे तो मुमकिन आहे भाई. हे बघा, टाइमपास करत करत आम्ही पुन्हा एकदा रोड चुकलोय. आता कुणी चुकवलंय, प्रशांतने चुकवलंय का शंकरनी ते नाही माहिती आम्हाला. तर आम्ही थांबलोय पेट्रोल पंपावरती डिझेल भरण्यासाठी. हे बघा युवा इतके वेळ काकापाशी बसलेला होता, आता मागं यायचं म्हणतोय. आगे बेट, पुढंच बस युवा, जागा नाही मागं. ठीक आहे बसलोय. मम्मा के पास बैठेगा. खाने के लिए कुछ तो लेंगे, रुक अपन आगे जाके. ठीक है, चिप्स वगैरह लेंगे. बैठ जा आगे जाके थोड़ी देर. ये मामा ने लफड़ा कर दिया ना तेरे. आता ड्रायव्हर चेंज झालेला आहे. प्रशांत आलाय ड्रायव्हिंग सीटवरती आणि शंकर आलाय बाजूला. शंकरने मस्त टाइमपास केलेला आहे आमचा 1 तास. आता टर्न बिन बघून हळू चालवायची गाडी. मला ड्रायव्हर तू आहे का मी? मला सांग, तू विचारला पाहिजे का नाही? अरे आता खायचं पीक आहे, काहीतरी खाऊ ना यार. भूक लागली तुम्हाला? भूक नाही लागली, काहीतरी चहा कोल्ड्रिंक्स वगैरे काहीतरी घेऊ. वैतागलो रे गाडीच घ्यायचं ना रे. आपण उशीर झाला एक तर. बरं घे गाडी. 8-2 मिनिटं उतरू दे. उतरा. तर आम्ही उतरलो एका जागी आता, कारण बसून बसून खूप वैताग आलेला. म्हटलं जरा पाय वगैरे मोकळे करून घेऊ. वैताग आला यार बसून लय. यार का बॅग कशाला काढताय? गुड बेंड हो जाएगा मेरा. तिथं थांबून जरा चाय वगैरे काहीतरी घेऊ वाटतंय. खूप वैतागलो. युवा कुठे आहे? शंकर सोबत गेलाय का? बरं थांब तिथं, मी आलो. हे काय घेतले बाई खायला? पॉपकॉर्न. बघा यांनी घेतले पॉपकॉर्न. मी काहीतरी ज्यूस वगैरे घेतो. तर यांनी घेतले पॉपकॉर्न खायला. मी काय ज्यूस वगैरे घेणार कोण? ज्यूस वगैरे घेणार कोण? जाऊ दे मग, मी काहीतरी लिंबू पाणी वगैरे पितो. भाई इथं बघू आपण लिंबू पाणी भेटते का. तू काय घेणार आहे? लिंबूच आहे का दादा? लिंबू पाणी आहे का? मी तर ताक घेतलं प्यायला. शंकरला पाहिजे हेल. हेलचा माणूस नुसतं हेल शोधत असतो कुठे गेला. हाँ वो पी नाही. ये देख इधर मॅव आहे, झोपली. तू पॉपकॉर्न का? चला एक छोटासा ब्रेक झालेला आहे आमचा. तर निघूया, कारण अजून तासभर जाणार आहे आपला तसा.
एक छोटासा ब्रेक घेऊन झाल्यावरती आम्ही पुन्हा निघालोय आमच्या डेस्टिनेशनकडे. आता व्यवस्थित न्या रे. तू हळूहळू खा ना, बॉब संपवशील इकडे. आम्ही एक एक खातो, तू दोन दोन खायला लागली. ए शंकर भाई बता इसको. मैं क्या बताऊ भाई, मैं क्या बोलू. बघा ना, आम्ही एक एक खातोय, संपन्न लवकर होऊन अजून एक तास राहिलाय. हे दोन दोन खायला लागली इकडे. काय हे बघा परत तिने दोन उचललेत. अच्छा ते डबल चिटकले, मग तोडून एक ठेव ना वापस. तिला बरं दोन दोन भेटायला लागलेत. साहेबू काय बोलत नाही साहेबू. साहेब बोलतो थोड्या वेळाने. साहेब आता रात्रीच बोलतोय हडद. पण रस्त्यावर लक्ष ठेवायचं ना. मॅप अरे म्हणले मला सांग की मग हे बघ मला काय मॅप कोणी बघते तरी सांगायचं असते. नाही बाबा, माझ्याकडे असतं तेवढं गाडीवाला विचारलं नाही. हे बघा परत आम्ही फिरून फिरून तिकडे चाललोय. हा ब्रिज मागाशी दाखवला होता तुम्हाला. मगाशी दाखवला होता तुम्हाला हा ब्रिज. परत इकडे आलोय. शंकरच सांगन तुम्हाला आता काय लफडा झालाय ते. तेव्हाच मी बघितलं होतं की नाही येत. मग सांगायचं ना तेवढं कॉन्फिडंट. हे कॉन्फिडन्सच बोललो होतं, पण तुम्ही म्हणले अरे भारतात आहेत. यार काय भारतात करायला लागले तुम्ही. हे बघा परत तोच टनल, तोच रोड, ड्रायव्हर वेगळा आहे. अर्ध्या तासात पोहोचलो असतो तिथं. आपल्या जायचे कुठं पलीकडचे रेल्वे जायचे तामिळ. इकडे कुठं चाललाय अजून परत एक तास राहिलेला आहे. हे बघ हे ना मी काय म्हणत होतो, जेव्हापासून घरून निघालो एक तासाचा रस्ता आहे. अजून एक तास राहिला. आम्ही घरून निघालो 10 वाजता, आता 1 वाजले. सत्य इथून टाकते त्या रोडने रिटर्न जायचं. ही मॅप बघते त्यामुळे सगळं मॅटर झालाय. त्या रोडने रिटर्न जायचं असं म्हणत होतो. मॅप जरा व्यवस्थित सांग ना. ನಾನು ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಲ್ಲ. जायचंय का ना ಇರು ಪ್ರಶಾಂತ್ ಕೇಳು ಒಂದ್ಸತಿ. ऊपर नाही कमी झालंय बरं की 31 मिनिटात दाखवते. विचारावर ऑटो आलेला. ಕೇಳು लोणावळ्याला जायचंय. हाच रोड ना खालनं जायला तुला म्हणलं ना इकडून टाक माग. हे वरती चाललंय ते रोड. ಪಕ್ಕ ಅಲ್ಲಿ ಒಂದ್ಸತಿ ಕ್ರಾಸ್ ಚೆಕ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. नाही ते होतं. मग सांग पलीकडे तर ते लोक पण इथून पण चाललेत की पुढं फक्त ती लोक पलीकडनं जायचे आपल्याला. मग ही आपली इकडेच आहे, ह्या साईडलाच आहे. चाललेत ना असं तसंच जायचंय. काय परत खाली रिटर्न का? इकडे. मग इथूनच आलो की परत आपण आता. अरे हे साईडने नाही का ते रस्ता होता ना तिकडून. बहुत अवघड आहे यार. साहेब तू बसला असता तर बाबा साहेबाला आम्ही कुठं पण घेऊन जातो आम्ही. रस्ता नक्की कुठं जाते काय कळणार राव. अरे यार आज तिथे गेलतो ना अर्धा तास दाखव 30 मिनिटं झालते. आता किती झालं परत? 1 तास 53 झालं. चला विचार ना लोणावळ्याला चाललाय का बाबा. माहिती काय म्हणते आप लोणावळ्याला जा रहा की भाई. लोणावळ्याला ये तू इल्ले एक नाही, दो बार देखा भाई. यांची भांडणं चालली. मी तुला सांगत होतो हा अरे तुला पण सांगत त्याला होता. मी तेच दाखवत कोण होतो. कोणाला सांगत होता ते आम्हाला तर काही माहित नाहीये. अरे आणि तर नुसतं आम्ही त्याला मी आहे ना माझं इंटेन्शन होतं त्याला की मोदीची डेव्हलपमेंट दाखवायची. ते विचारत होतं मोदीने काय केलंय म्हणून. काय नाही बाबा, ते आम्ही काय दाखवत नाही होतो केलं त्याला मोदींनी, काय काय नाही केलं बाबा. 12 वर्षात काय नाही केलं बाबा. प्रकारची स्टोरी ऐकली असतील तुम्ही की चकवा वगैरे असला काही प्रकार ऐकला असेल तर मला कमेंट करून सांगा. असं डायरेक्ट असं जातंय. आणि पण आमच्यासोबत तोच प्रकार झालेला आहे आता. कारण आम्ही आता 2 ते 2.5 तास झालं की ह्याच रोडला फिरतोय, पण आम्हाला माहित नाही नेमकं जायचंय कुठं नाही का. नेमकं रोड कोणता बरोबर आहे. आपण बरोबर बाबा, तू अजून पण वरतून जाऊ म्हणत होता लोणावळा मुंबई, पण तेवढ्यात माझं ते आपण अपडेट झालं. तिकडे इकडे जायचं इकडे जायचं तिकडे लोणावळा तर तिकडे दाखवतोय ना. अपडेट झालं लगेच, बरं झालं. अपडेट नसतं हा, झालं. straight. ते सोमटनं फाट्याला जात होतं तिकडे ते युटर्नला.
अरे तुमचं मिटतंय का नाही भाई, मिटून घ्या काय असेल ते आता झालंय. नाही मिटत आता, हे 2-3 वर्ष नाही मिटत आता. जेव्हा पण मुंबईला जायचं वेळ येईल ना, तर हे नसते मिटत आमचं. पुणे गोदरे वापस इथे येत होते. हा बहिणी, मागापासून भांडणं चालली त्यांची. मी तुला सांगत होतो, एवढं सगळं फिरलो पण दोघांनी एक चान्स घेतलेला आहे तसं बघायला गेलं तर. एकदा शंकर गाडी चालवत होता आणि दुसऱ्यांदा प्रशांत गाडी चालवतो. माझ्या याच्यामध्ये व्हिडिओ चांगला आलाय म्युझिक लिंकचा बाई. त्यामुळं कुणी कोणाला ब्लेम करू शकत नाही. कारण जेव्हा शंकर गाडी चालवत होता तेव्हा प्रशांत रोड सांगत होता आणि जेव्हा प्रशांत गाडी चालवते तेव्हा शंकर रोड सांगत मी होता. रोड आज वाचवलंय माहिती ते अर्धा तास वाचवलाय त्याचा नाही, shortcut हा घेऊन. माणूस कधी अग्री करणार नाही. याचा चेहरा बघून घ्या तुम्ही. तू आहे ना अर्धा भाई, तास- तू अर्धा आता पण तुला सांगतो, माझा एक ओळखीचा माणूस आहे, प्रोफेसर आहे. LLB करून देतो भाई. मला तर वाटतंय या लॉकचे 2 पार्ट होणार आहेत. जोपर्यंत आम्ही पोहोचतो तोपर्यंत एक पार्ट होईल 15-1 मिनिटाचा. त्यामुळं हा लॉक मिसिंग मला लिंक नाही भाई, मिसिंग डायरेक्शन झालं होतं आपला साईड. त्यामुळे हा लॉग मला मी 2 पार्ट मध्ये टाकणार आहे. जोपर्यंत आम्ही पोहोचतोय, पोहोचून तुम्हाला लोकेशन वगैरे दाखवतो, तिथलं प्रॉपर्टी वगैरे दाखवतो. मग त्याच्यानंतर जे होईल, जे आम्ही मस्ती करणार आहे, जे टाइम स्पेंड करणार आहे, ते दुसऱ्या लॉगमध्ये, त्याच्या पुढच्या लॉगमध्ये टाकतो. तर तू मी करत करत फायनली आम्ही आमच्या लोकेशनला आलेलो आहे. हे बघा, आत्ताच गाडी पार्क केली आहे. बॅग वगैरे घ्यायचीत का नंतर घ्यायचीत? हे बघा, तुम्हाला मी प्रॉपर्टी दाखवतो. हे बघा, आजूबाजूला पण फार्म हाऊसच आहेत. बघा, समोर एक फार्म हाऊस आहे, इथं एक फार्म हाऊस आहे. तर इथंपर्यंत लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनेलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथून पुढची जी धमाल मस्ती ते पुढच्या लॉगमध्ये बघूया. तर भेटूया पुढच्या लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.